जेवताना ताटामध्ये काही वेगवेगळे लोणचे किंवा चटण्या असल्या की 2 घास जास्त जातात, खास करून उन्हाळ्यामध्ये. त्यावेळेस जेवण नको, पण असं काहीतरी चटपटीत असलं की मस्त वाटतं. तर आज आपण अशीच मसाला मिरचीची रेसिपी बघतोय. अगदी पटकन होते आणि एकदा बनवली की 8 दिवस राहते. त्यामुळे ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा. बनवायला अगदी सोपी आहे आणि मेन म्हणजे घरातल्या सामानातच बनून तयार होते. तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्या स्वच्छ निवडून घ्यायचे, त्यांच्या पाठीमागचा देठ काढून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून कोरडी वाळवून अशी पुसून घ्यायची आहेत. वाळवून म्हणजे उन्हात वाळवायची नाही, धुतल्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत. आता इथं मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. त्यानंतर यांना चिरून घ्यायचे आहेत. आता इथं मी एका मिरचीचे 2 भाग करून घेणार आहे. 2 भाग केल्यामुळे मसाला आतपर्यंत जातो आणि खाताना अगदी टेस्टी अशी मिरची लागते. बघू शकता व्हिडिओमध्ये मी एका मिरचीचे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता सगळ्या मिरच्या इथं कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथं मी स्टीलचा पॅन घेतलेला आहे. तर इथं मी कोणतीही ऍड करत नाहीये. मला एक पॅन घ्यायचा होता, त्यामुळे मी प्रेस्टीजचा हा स्टेनलेस स्टीलचा ट्रायप्ले पॅन घेतलेला आहे. अगदी भारी भक्कम आहे. एकदाच घ्यायचं म्हणजे लाईफ टाइम टेन्शन नाही, छान चालतो. तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट मागवायचं असेल तर टॅग प्रोडक्ट वरती क्लिक करून मागवू शकता. आता यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 2 चमचे धणे आणि 1 चमचे बडीशूप मंद गॅसवरती भाजून घ्यायचं. यांना करपवायचं नाही. अगदी मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिटे असे चटचट उडायला लागले की गॅस बंद करून हे काढून घ्यायचे आहेत. जास्त करपवलं तर मसाल्याची टेस्ट बदलते आणि कडवटपणा येतो. तर इथं मी हे सगळं काढून घेते आणि थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. आता याच पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल थोडंसं जास्त टाकायचं. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा हिंग टाकून घ्यायचं. हे छान तडतडले की यामध्ये चिरून घेतलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि 2 मिनिटे मीडियम फ्लेमवरती मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला जसं हवं, म्हणजे मिरची तुम्हाला जर कुरकुरीत खायची असेल तर थोडीशी कमी फ्राय करा किंवा मिरची तुम्हाला मऊ हवी असेल तर थोडंसं जास्त फ्राय करून घ्या. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त फ्राय करू शकता. आता 2 मिनिटांनंतर यामध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलेली आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो बनवलेला मसाला होता तो मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेला आहे. तो मसाला सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मसाला इथे मी टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा 2 मिनिटांसाठी खालीवर करून मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर लास्टला यामध्ये 2 लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. लिंबू नसतील तर तुम्ही आमचूर पावडर देखील इथं वापरू शकता. लिंबाचा रस टाकल्यामुळे चव अगदी नेक्स्ट लेवलला जाते. लिंबाचा रस टाकल्यानंतर थोडासा ठसका येतो. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचं पूर्ण लिंबाचा रस आटल्यानंतर. तर तयार आहे इथे आपली चटपटीत मसालेदार मिरची. खायला चवीला 1 नंबर लागते. तुम्ही अजून ट्राय केली नसेल तर ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून पहा आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहता मला आवर्जून सांगा, म्हणजे मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचलेला आहे. तर भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत कशासोबत ही खा, 1 नंबर लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्याजवळ सुद्धा अशा वेगवेगळ्या रेसिपी असतील तर माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता, जेणेकरून मला सुद्धा त्या रेसिपी माहीत होतील. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून कमेंट्समध्ये कळवा कशी वाटली ती.